सतत माझ्या वाट्याला दुःखच येतं किंवा माझ्यासारखं दुःख कोणाच्याच वाट्याला येत नाही किंवा मी कमनशिबी आहे किंवा आता हे सगळं खूप जास्त माझ्या डोक्यावरती म्हणजे ओव्हरवेल्मिंग होतं आहे, मला याच्यातून बाहेरच पडायला काही मोकळा रस्ताच नाही आहे किंवा सगळं माझं आयुष्यच संपलेलं आहे आणि नेहमीच माझ्या बाबतीत असं वाईटच घडत राहतं. तर अशा पद्धतीची वाक्य ही अशी किंवा याच्यापेक्षा वेगळी असतील. पण जिथे आपण सतत दोष देतोय, सतत आपण तक्रार करतो आहोत, कंप्लेंट्स करतो आहोत आपल्याबद्दल, लोकांबद्दल किंवा आयुष्याबद्दल, तर ती सवय आपल्याला लागून जाते आणि आपण तिथे शेअर करत असताना सतत आपण कंप्लेनिंग मोडमध्ये जेव्हा जातो, तक्रारीच्या सुरामध्ये जेव्हा जातो ना, तेव्हा प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी घडलं तर त्याची तक्रारच करत राहणं आणि मी किती दुर्दैवी आहे किंवा माझ्या वाट्याला कसा त्रास येतोय अशा पद्धतीचे बोलणं ही एक सवय आपल्या मनाला लागून जाते आणि त्याच्यामुळे मग मला काहीतरी करायचं आहे त्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी, त्या त्रासातून बाहेर पडण्यासाठी माझा काहीतरी रोल आहे, माझी काहीतरी जबाबदारी आहे किंवा माझ्या हातामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत याकडे लक्षच जात नाही. लक्ष कुठल्या गोष्टींकडे जातं की मी किती दुर्दैवी आहे, लोक माझ्यावरती कसा अन्याय करतायत, परिस्थिती माझ्यावरती कशी वाईट आलेली आहे, माझ्याच बाबतीत कशा वाईट गोष्टी घडत आहे आणि मी किती हतबल आहे, मी किती हेल्पलेस आहे आणि आता मी काहीच करू शकत नाही. अशा त्या थाटामध्ये त्या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात आणि मग त्याच्यामुळे काय होतं, ती सवय तर लागतेच तुम्हाला आणि तुमच्यातली नेगेटिव्हिटी खूप वाढायला लागते. म्हणजे तुम्ही जितकं दुःख शेअर करताना जितकं नेगेटिव्ह वाक्य बोलताय स्वतःबद्दल, परिस्थितीबद्दल, लोकांबद्दल, तितकं तुम्ही ते दुःख शेअर केल्यानंतर सुद्धा ते कंटिन्युअस एखाद्या रेकॉर्डसारखं तुमच्या डोक्यामध्ये चालू राहतं की मी किती दुर्दैवी आहे, माझ्यावर कसा अन्याय झालाय, माझ्या